प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 24,946. प्रमाणे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकारची संकट जी असतात ते संकट आपल्याला वारंवार बघायला मिळत आहेत. संकटच म्हटलं मी. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हा देशामध्ये एक प्रमुख दूध उत्पादक म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं. अध्यक्ष महोदय, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि लाखो शेतकऱ्याचा उदरनिर्वाहाचा जो प्रमुख जर का व्यवसाय असेल तर तो दुग्ध व्यवसाय प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो. शेतीला जोडधंदा असणारा हा व्यवसाय प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये. मात्र अध्यक्ष महोदय, महावितरणाच्या आता नवीन आलेल्या प्रस्तावानुसार टाइम ऑफ डे TOD वीज दरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बदल आपल्याला बघायला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणार असल्यामुळे माझी आपल्या मार्फत राज्य सरकारला किंवा मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे की शेतकरी जो दूध उत्पादक आहे तो दूध उत्पादक हा एकतर सकाळी दूध काढण्याचा प्रकार त्याचा प्रयत्न असतो किंवा सकाळचं दूध काढण्याचा असतो आणि संध्याकाळचा असतो. आणि या TOD मुळे आता याच्यामध्ये सकाळचे विजेचे दर आणि संध्याकाळचे विजेचे दर माझ्या माहितीनुसार संध्याकाळच्या विजेच्या दरामध्ये जवळपास 4 पटीचा याच्यामध्ये अंतर असल्यामुळे विजेचे दर हा शेतकऱ्याला प्रामुख्याने जास्त आकारण्यात येत आहेत. मी आपल्या माध्यमातून एकच शासनाला विनंती करणार आहे की अध्यक्ष महोदय, ह्या व्यवसायाला पूरक असं प्रयत्न किंवा हा व्यवसाय शेतकऱ्याच्या दृष्टीने वाढण्याच्या दृष्टीने सातत्याने जर का राज्य सरकार प्रयत्न करत असेल आणि शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून उपयुक्त ठरणारा हा जर का व्यवसाय असेल तर या व्यवसायाला आपल्या माध्यमातून या व्यवसायाला आपण जे काही आता या ठिकाणी विजेचे दर लावण्याचा घास घालता जातोय हा कुठेतरी अयोग्य आमच्यासारख्याला वाटतोय. म्हणून शासनाला माझे स्पेसिफिक प्रश्न आहे की दुग्ध प्रक्रिया उद्योग हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून असताना त्याला व्यावसायिक कमर्शियल किंवा जड उद्योग हेवी इंडस्ट्री वीज दर श्रेणीतून वगळून कृषीपूरक दरामध्ये आपण करणार का? याच्यासाठी TOD दराचा फटका टाळण्याच्या दृष्टीने दुग्ध प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात नेट मीटरिंग किंवा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी विशेष अनुदान आपण देणार का? दुग्ध प्रक्रियेसाठी लागणारे चिलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज हे अत्यावश्यक सेवेत येतात, त्यासाठी विशिष्ट सवलती श्रेणी म्हणजे स्पेशल कॅटेगरी तयार करण्याबाबत आयोगाला निर्देश देणार का? ओके. माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर TODचा अर्थ काय आहे तर आपल्याला माहिती आहे की आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सौर ऊर्जा ही उपलब्ध आहे आणि त्यामुळे सौर ऊर्जा ज्या काळामध्ये उपलब्ध असते त्या टायमिंगमध्ये आपला खरेदीचा दर कमी होतो सौर ऊर्जेमुळे आणि म्हणून आपण त्या काळामध्ये 25% सूट दिलेली आहे. याचा अर्थ इतर काळात वाढवलं असं नाही आहे, त्या काळामध्ये आपण सूट दिली आहे. आता मागणी अशी आहे की अशा प्रकारची सूट रात्री देखील असावी. पण यात सगळ्यात महत्त्वाचं हा जो काही उद्योग आहे या उद्योगाच्या संदर्भात मागच्या काळामध्ये आमच्याकडे लोक आले आणि त्यांनी या ठिकाणी दुग्ध संकलन उद्योग जो आहे या संदर्भात जे चिलर्स वगैरे आहेत याचे जे दर आहेत ते औद्योगिक केले होते. त्या संदर्भात राज्य सरकारने देखील MERC पुढे आपण गेलो. MERCला आपण सांगितलं की हे संकलनाचं जे काम आहे त्याच्याकरता हे चिलर्स वापरले जातात. त्या ठिकाणी वेगवेगळी संकलन केंद्र आहेत, चिलर्सशिवाय संकलन होऊ शकत नाही आणि म्हणून याला स्पेशल कॅटेगरीची ट्रीटमेंट आपण दिली पाहिजे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की साधारणपणे जे काही दुग्ध संकलन उद्योगांना आकारलेले आता नवीन आदेश आलेले आहेत ज्यामध्ये 1 जुलै 2026 पासून ते लागू होणार आहेत, त्यामध्ये आता त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि यापूर्वी लघुदाब वाणिज्यामध्ये
16.55 रुपये युनिट होता, तो आता नवीन दर हा 16.55 रुपयावरनं 7.31 रुपये प्रति युनिट त्यांनी करून दिलेला आहे. उच्चदाब वाणिज्यमध्ये 13.81 रुपये अशा पद्धतीनं आपल्याला तो रेट लागायचा, तो आता त्यांनी 9.06 रुपये असा रेट तयार करून दिलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे आता हे जे नवीन रेट जे आपण MERCला विनंती केली होती आणि त्यांनी ते मान्य केलेले असल्यामुळे त्याचा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे होईल. याच्या व्यतिरिक्तही आपण ज्याप्रमाणे सांगितलं की कोल्ड स्टोरेज बाकी इतर याकरता काही विशेष विचार करता येईल का, तर त्या संदर्भात आत्ता प्रयत्न चाललेला आहे. विशेषतः अजूनही सोलरवरचं कोल्ड स्टोरेज जे आहे त्याची फिजिबिलिटी पाहिजे त्या प्रमाणात येत नाही आहेत, पण त्यात इनोव्हेशन्स खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे शासनालाही कोल्ड स्टोरेजची चेन उभारायची असल्यामुळे त्याचा जो काही विजेचा दर आहे हा आटोक्यात कसा आणता येईल, त्याला हायब्रिड करता येईल का, अशा प्रकारचा विचार चालला आहे. त्यामुळे निश्चितपणे या संदर्भात आम्ही प्रयत्न करून जो चांगल्यात चांगला निर्णय घेता येईल तो घेण्याचा प्रयत्न करू.